मित्रांनो, आपल्या या कुक विथ रुपाली या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, हे बघा, आज पण आपल्याकडे खूप अशा फ्रेश कैऱ्या आलेल्या आहेत आणि आता या कैऱ्यांचं मी त्या दिवशी तुम्हाला लोणची बनवून दाखवली होती, पण आज आपण या कच्च्या कैऱ्यांचा रस बनवणार आहे। ज्याप्रमाणे आपण आंब्याचा रस बनवतो ना, त्याचप्रमाणे आमच्याकडे कैऱ्यांचा सुद्धा रस बनवला जातो। ठीक आहे मित्रांनो, तर चला आता मी या कैऱ्या एका मोठ्या कढाईमध्ये घेऊन आपण पहिले यांना धुवून घेऊया छान। कारण की बघा, हे बघा, इथे झाडावरतून फ्रेश तोडल्यामुळे इथे चीक लागलेला आहे आणि तो चीक आपण कैऱ्या शिजवताना जर त्या पाण्यामध्ये मिक्स झाला तर तो चांगला नाही असणार आहे आपल्यासाठी, म्हणून आपण पहिले कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊया। हे बघा, आपण आता छान कैऱ्या धुवून घेत आहोत। हे बघा मैत्रिणींनो, मित्रांनो, बघा आपल्या कैऱ्या आपण आता इथे स्वच्छ धुवून घेतल्यात। बघा किती सुंदर झाल्यात त्या। आणि हे जे आहेत थोडंसं आपण याला चाकूने काढून घेऊया। ठीक आहे मित्रांनो, बघा आता मी इथे कुकर घेतलं आहे। कुकरमध्ये आपण एक शिटी लावून कैऱ्या शिजवून घेणार आहोत। एकापेक्षा जास्त शिट्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत, नाहीतर जी काही कैऱ्या आहेत त्या पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होतील आणि आपल्याला जो कैऱ्यांचा रस बनवायचा आहे पाना, तो बिघडून जाईल। याच्यामुळे आपल्याला मात्र एकच शिट्टी घ्यायची आहे मित्रांनो। तर चला आता मी कुकरला गॅसवरती ठेवते आणि एक शिट्टी घेते। त्याची जोपर्यंत एक शिट्टी होईल मित्रांनो, तोपर्यंत आपण आपल्या पणासाठी आणखीन एक गोष्ट करून ठेवूया। हे बघा मित्रांनो, 5-6 मोठ्या कैऱ्या असल्यामुळे इथे मी अर्धा किलो साखर घेतली आहे। हा जो तुपाचा डब्बा आहे ना, त्याला मी अर्धा किलोचं माप म्हणून वापरते। आपल्या कैऱ्या जास्त असल्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट इतकी साखर तरी लागणार आहे। आणि इथे मी 2 ते 4 इलायची मी सोलून घेतलेल्या आहेत आणि आता मी साखर आणि इलायची ह्या मिक्सरला वाटून घेणार। आपण मिक्सरला फिरवून घेऊया। हे माझा अर्धा किलोचं माप आहे मित्रांनो। शेवटी आपलं मिडल क्लास लोकांचं असंच असतं, आपण कोणतीही वस्तू वाया जाऊन देत नाही। आणि आपल्या चॅनलचा सुद्धा हाच उद्देश आहे, आपल्या घरातल्याच वस्तूंमध्ये आपल्याला बेस्ट रेसिपीज बनवायच्या आहेत। तर चला आता मी ही साखर पटकन वाटून घेते आणि मग आपण पुढच्या स्टेपकडे वळूया। बघा मित्रांनो, हे बघा, या प्रकारे इतकी सुंदर साखर मी आता वाटून घेतलेली आहे। साखर आपण अखंड पण टाकली तरी चालेल, शेवटी ती तर विरघळतेच, पण मी यासाठी वाटून घेते की आपल्याला जास्त वेळ लागायला नको साखर विरघळण्यासाठी, यासाठी मी वाटून घेते। तुम्हाला जर तुमच्याकडे जर कधी वेळ नसला, तुम्हाला बनवायचा असेल आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसला, तर तुम्ही डायरेक्टसुद्धा साखर टाकू शकता। तर चला आता आपल्या कुकरची अजून शिटी झालेली नाही आहे, तोपर्यंत आपण थांबूया। आपण एक शिटी घेऊन या कैऱ्या शिजवून घेतल्यात। आता मी थंड होण्यासाठी यांना बाहेर काढून घेणार आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण हे जे वरचे सालटे दिसत आहेत ना तुम्हाला, हे आपण काढून टाकणार आहोत। हे बघा मित्रांनो, अजून या कैऱ्या थंड झालेल्या नाही आहेत, त्यामुळे अजून मी याचे जे वरचे जे सालं आहे ते काढलेलं नाही आहे। 5 मिनटं आपण थांबूया। कैऱ्या थंड झाल्या की आपण हे वरचे सगळे साल काढून घेणार आहोत। आपण एक शिटी घेऊन या कैऱ्या शिजवून घेतल्यात। आता मी थंड होण्यासाठी यांना बाहेर काढून घेणार आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण हे जे वरचे सालटे दिसत आहेत ना तुम्हाला, हे आपण काढून टाकणार आहोत। हे बघा मित्रांनो, अजून या कैऱ्या थंड झालेल्या नाही आहेत, त्यामुळे अजून मी जे वरचे जे सालं आहे ते काढलेलं नाही आहे। 5 मिनटं आपण थांबूया। कैऱ्या थंड झाल्या की आपण हे वरचे सगळे साल काढून घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या या कुक विथ रुपाली या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, हे बघा, आज पण आपल्याकडे खूप अशा फ्रेश कैऱ्या आलेल्या आहेत आणि आता या कैऱ्यांचं मी त्या दिवशी तुम्हाला लोणची बनवून दाखवली होती, पण आज आपण या कच्च्या कैऱ्यांचा रस बनवणार आहे। ज्याप्रमाणे आपण आंब्याचा रस बनवतो ना, त्याचप्रमाणे आमच्याकडे कैऱ्यांचा सुद्धा रस बनवला जातो। ठीक आहे मित्रांनो, तर चला आता मी या कैऱ्या एका मोठ्या कढाईमध्ये घेऊन आपण पहिले यांना धुवून घेऊया छान। कारण की बघा, हे बघा, इथे झाडावरतून
फ्रेश तोडल्यामुळे ते चीक लागलेला आहे आणि तो चीक आपण कैऱ्या शिजवताना जर त्या पाण्यामध्ये मिक्स झाला तर तो चांगला नाही असणार आहे आपल्यासाठी. म्हणून आपण पहिले कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊया. हे बघा आपण आता छान कैऱ्या धुवून घेत आहोत. हे बघा मैत्रिणींनो, मित्रांनो, बघा आपल्या कैऱ्या आपण आता इथे स्वच्छ धुवून घेतल्यात. बघा किती सुंदर झाल्यात त्या. आणि हे जे आहेत थोडंसं आपण याला चाकूने काढून घेऊया. ठीक आहे मित्रांनो, बघा आता मी इथे कुकर घेतलं आहे. कुकरमध्ये आपण 1 शिटी लावून कैऱ्या शिजवून घेणार आहोत. एकापेक्षा जास्त शिट्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत, नाहीतर जे काही कैऱ्या आहेत त्या पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होतील आणि आपल्याला जो कैऱ्यांचा रस बनवायचा आहे पाना, तो बिघडून जाईल. याच्यामुळे आपल्याला मात्र 1च शिट्टी घ्यायची आहे मित्रांनो. तर चला आता मी याला कुकरला गॅसवरती ठेवते आणि 1 शिट्टी घेते. त्याची जोपर्यंत 1 शिट्टी होईल मित्रांनो, तोपर्यंत आपण आपल्या पणासाठी आणखीन एक गोष्ट करून ठेवूया. हे बघा मित्रांनो, 5-6 मोठ्या कैऱ्या असल्यामुळे इथे मी अर्धा किलो साखर घेतली आहे. हा जो तुपाचा डब्बा आहे ना, त्याला मी अर्धा किलोचं माप म्हणून वापरते. आपल्या कैऱ्या जास्त असल्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट इतकी साखर तरी लागणार आहे. आणि इथे मी 2 ते 4 इलायची मी सोलून घेतलेल्या आहेत. आणि आता मी साखर आणि इलायची ह्या मिक्सरला वाटून घेणार. आपण मिक्सरला फिरवून घेऊया. हे माझा अर्धा किलोचं माप आहे मित्रांनो. शेवटी आपलं मिडल क्लास लोकांचं असंच असतं, आपण कोणतीही वस्तू वाया जाऊन देत नाही. आणि आपल्या चॅनलचा सुद्धा हाच उद्देश आहे. आपल्या घरातल्याच वस्तूंमध्ये आपल्याला बेस्ट रेसिपीज बनवायच्या आहेत. तर चला आता मी ही साखर पटकन वाटून घेते आणि मग आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. बघा मित्रांनो, बघा या प्रकारे इतकी सुंदर साखर मी आता वाटून घेतलेली आहे. साखर आपण अखंड पण टाकली तरी चालेल, शेवटी ती तर विरघळतेच. पण मी यासाठी वाटून घेते की आपल्याला जास्त वेळ लागायला नको साखर विरघळण्यासाठी. यासाठी मी वाटून घेते. तुम्हाला जर तुमच्याकडे जर कधी वेळ नसला, तुम्हाला बनवायचा असेल आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसला, तर तुम्ही डायरेक्टसुद्धा साखर टाकू शकता. तर चला आता आपल्या कुकरची अजून शिटी झालेली नाही आहे, तोपर्यंत आपण थांबूया. बघा मित्रांनो, आपल्या ज्या कैऱ्या होत्या त्यांना मी सोलून घेतलं आहे आणि बघा हे असं बनलं आहे. आता आपण यांना आहे ना मिक्सरमधनं फिरवून घेऊया. तर बघा मिक्सरमध्ये मी तुमच्यासमोर जी साखर वाटलेली होती ती साखर मी या कढईमध्ये काढून घेतली. कारण की शेवटी आपल्याला जे आपण जेव्हा कैऱ्या वाटू ते यातच आपल्याला ॲड करायचं आहे. तर आता याच भांड्यामध्ये मी कैरी वाटून घेणार आहे. आपण यात थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि वाटून घेऊया मिक्सरला. थोडं पाणी आणखीन टाकायला लागणार आहे. पद्धतीने आपली ही जी शिजलेली कैरी बघा यात आपण साखरमध्ये मिक्स करणार आहोत. हे आपल्या वाटलेल्या कैऱ्यांचं मिश्रण आहे. जे ग्राइंडरमध्ये राहिलं ना ते सुद्धा आपण व्यवस्थित काढून घेणार आहे. तर आत्ताच मी पटकन तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसेस. आणि साखर आहे, यात आपली इलायची मिक्स आहे आणि हा आहे कैरीचा शिजवलेला भाग. तर हे बघा इथे मी आत्ता साधंच पाणी ॲड केलं आहे. पण आपण हे जेव्हा पना रेडी झाला ना, आपण याला जर आपल्याला थंडा करून प्यायचा असेल तर याला आपण फ्रीजमध्ये ठेवू. आणि साधा प्यायचा असेल तर आपण असंही आता त्याला थोड्या वेळेला आपण साखर मिक्स करून घेऊया यात. आणि आपण थंड न करता सुद्धा याला पिऊ शकतो. तर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते 1-2 मिनटामध्ये. मला साखर जरा मी वितळून घेते. हे बघा मित्रांनो, हा आहे आपला पना, कैरीचा पना.
हा उन्हाळ्यामध्ये स्पेशली कैरीचा पन्हा आमच्या गावाकडे स्पेशली कैरीचा पन्हा बनवून पिला जातो मित्रांनो, उष्णता शोषून घेण्यासाठी. हे एक हेल्दी ड्रिंक आहे. तसं तुम्ही टी व्हीला सुद्धा ॲडव्हर्टाईज बघितली असेल बघा, कच्च्या आमचा रस म्हणून येतं ॲडव्हर्टाईज. तोच कैरीचा पन्हा हा अतिशय आपला नॅचरल, घरगुती आणि एकदम पौष्टिक, ओरिजिनल. आणि हे बघा, हे जे तुम्हाला पीसेस दिसतात ना, हे मी वरतून ॲड केलेत. ते जेव्हा दाताखाली आपण जेव्हा पन्हा पिऊ ना, दाताखाली आपले छोटे छोटे कैरीचे पीसेस येतात ना, खूप सुंदर लागतं मित्रांनो त्यासाठी. आणि बघा ना, सुंदर असं लुक पण आले त्या कैरीच्या पीसेसमुळे. यासाठी हे मी वरतून ॲड केलेत. आणि चवीसाठी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. तर चला, तुम्हाला आवडलं असेल आमची रेसिपी तर बनवून बघा आणि कशी लागली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.